गोंदिया जिल्ह्यातील तेरोड तालुक्यातील नवेझरी येथे धानाचे बोनसची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा न झाल्याने चक्क पाण्याच्या टाकीवर चढून सकाळपासूनच आंदोलन नवेझरी येथील शेतकरी व प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र भांडारकर यांनी केला होता। या आंदोलनाची दखल घेत आंदोलन स्थळाला सायंकाळी 7 वाजता जिल्हा पणन अधिकारी विवेक इंगळे, तिरोडा तहसीलदार NM ठाकरे व अमित वानखेडे, तिरोडा ठाणेदार यांनी भेट दिली। यावेळी जिल्हा पणन अधिकारी यांनी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र भांडारकर व आंदोलनकर्ते यांच्याशी सविस्तर चर्चा करून 7 दिवसात धानाचे बोनसची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येईल असं आश्वासन दिलं। याबाबत लेखी निवेदन देखील देण्यात आलं। त्यानंतर आंदोलन स्थगित करून 7 नाही तर 15 दिवस शेतकऱ्यांकडून देण्यात येईल असे महेंद्र भांडारकर प्रहार जिल्हाध्यक्ष यांनी सांगितले। जर 15 दिवसात धानाचे बोनसची रक्कम नवेझरी परिसरातील शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा न झाल्यास यापेक्षा उग्र आंदोलन करण्यात येईल अशी देखील ताकीद जिल्हा पणन अधिकारी यांना महेंद्र भांडारकर प्रहार जिल्हाध्यक्ष यांनी दिली। आंदोलनस्थळी मोठ्या संख्येने शेतकरी व प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते। गोंदियाहून प्रतिनिधी अमरदीप बडगे। या ठिकाणी सातत्याने मागणी करीत आलेली आहे की शेतकऱ्यांची चुकारी असो, धान खरेदी बोनस असो, या बाबतीमध्ये त्यांनी कायमस्वरूपी आमच्या कार्यालयाशी पाठपुरावा केला आहे, शासनाकडे पाठपुरावा केला। आता सध्या त्यांच्या या प्रयत्नाला यशसुद्धा आलेलं आहे आणि शासनसुद्धा त्या बाबतीमध्ये सजग असून नुकतंच आम्हाला 180 कोटीचं गेल्या 2 महिन्यापूर्वी बोनसचं वितरण झालेलं असून उर्वरित जी रक्कम होती 70 कोटी ही सुद्धा 40,40,000 शेतकऱ्यांची या कार्यालयास प्राप्त झालेली असून त्याचे वाटप आम्ही सोमवारपासून करीत आहोत। या ठिकाणी भांडारकरांचा जो मुद्दा होता की आमचे 125 लोक या तुमच्या बोनसच्या यादीमध्ये सध्या ब्लॉक करून ठेवलेले आहे, तर आम्ही बीम पोर्टल आणि आमचे वरिष्ठ कार्यालय तसेच राज्य शासन यांना मान्य तहसीलदार साहेबांच्या अधिपत्याखाली तलाठी मंडळ वगैरे यांच्याकडून त्या 125 लोकांची सत्य पडताळणी करून घेऊन आम्ही हे 8 ते 15 दिवसामध्ये आयुष्यामधील मार्ग काढून जे ब्लॉक जे केलेले आहे त्या पद्धतीने त्या ब्लॉकमधून त्यांची मुक्तता करण्याबाबत शासनास आम्ही अहवाल सादर केला आणि बीम पोर्टलकडून ते ब्लॉक उठवण्यात येते। पण अधिकाऱ्यांनी आपल्या आंदोलनस्थळावर भेट दिली यानंतर आपण काय सांगाल? आता आंदोलन आपण मागे घेतलेले आहे। धानाचा बोनस मागील 7 महिन्यापासून मिळाला नव्हता, परंतु 180 कोटी जेव्हा आले आणि काही धान उत्पादक शेतकऱ्याला बोनस वाटप करण्यात आला, त्यानंतर उर्वरित शेतकरी जे बाकी होते ते सातत्याने मी DMO साहेब आणि मार्केटिंग फेडरेशन यांच्यासोबत पत्रव्यवहार आणि पाठपुरावा स्वतः चर्चा केली, परंतु अखेरी असं निदर्शनास आले की नवेझरी येथील 125 शेतकरी हे ब्लॅक लिस्टमध्ये गेलेले आहेत। म्हणजे आज जरी बोनस आला असेल 70 कोटीचा, परंतु लगेच ते आम्हाला उद्या भेटू शकत नाही, ही काळ्या दगडावरची रेख आहे। म्हणून आपण साहेबांना आणि तांत्रिक ज्या काही अडचणी असतील, मान्य तहसीलदार साहेब आमच्या विनंतीला मान देऊन आले, BDO साहेब म्हणतो DMO साहेब यांची जी सखोल चौकशी चालणार आहे त्या चौकशीमध्ये आपण 7 दिवस म्हटलं, पण आपण आपल्याकडून अजून 7 दिवस, कारण माझ्या माहितीप्रमाणे त्यामध्ये काही ना काही गोष्टी आहेत, त्यामुळेच ते बोनस, कारण माझ्या एका भावाला बोनस आला आणि दुसऱ्याला आला, म्हणजे काही ना काही आहे, ती सखोल चौकशी करून आपण त्यांना 15 दिवसाचा वेळ देत आहोत। जर या 15 दिवसामध्ये आम्हाला सरकारने बीम पोर्टलनी ज्या काही अडचणी आहेत त्या दूर करून आम्हाला बोनस मिळाला नाही, याच्यापेक्षा उग्र आंदोलन आम्ही याच ठिकाणी करू आणि त्याचं मग जे काही जीवितहानी वित्तहानी होईल याला सरकार सर्वस्वी जबाबदार आहे। मी आजच्या ठिकाणी या ठिकाणी दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।